नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात काही मतदारसंघ असे असतात जे फक्त निवडणुकीचे निकाल नाही तर राज्याची पुढची दिशा काय असेल हे सुद्धा ठरवतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या मतदारसंघाला म्हणजेच सांगली जिल्ह्यातल्या मिरजला अगदी जवळून पाहणार आहोत. इथलं राजकारण कसं घडतं, विजयाचं गणित कसं जुळतं आणि एका बालेकिल्ल्याची बांधणी नेमकी कशी होते, चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. चला तर मग थेट मिरज मतदारसंघातच जाऊया. सांगली जिल्ह्यातला हा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचं एक वेगळं स्थान आहे. इथली गंमत अशी आहे की शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या अपेक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे इथले मतदार नक्की काय विचार करतात आणि त्यांची मनं जिंकणं इतकं मोठं आव्हान का आहे हे समजून घेणं खरंच इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण 5 टप्प्यांतून मिरजचं राजकीय कोडं सोडवणार आहोत. सगळ्यात आधी आपण इथली राजकीय जमीन समजून घेऊ, मग मतांच्या आकडेवारीचं विश्लेषण करू, त्यानंतर भविष्यावर परिणाम करणाऱ्या घटकांवर एक नजर टाकू आणि शेवटी एका प्रभावी रणनीतीचा आणि मतदारांशी जोडणीचा आराखडा कसा असू शकतो हे पाहू. चला सुरुवात करूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, कोणत्याही मतदारसंघाच्या राजकारणाचा डीएनए समजून घ्यायचा असेल तर तिथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण लोकांची मतं आणि त्यांचे निर्णय याच जमिनीवर तर आकार घेतात. आता या स्लाइडमध्ये खरी गंमत आहे. मिरज म्हणजे जणू 2 वेगळी जगं एकत्र नांदत आहेत. एका बाजूला आरोग्यसेवा आणि व्यापाराचं मोठं केंद्र असलेलं शहर आहे, तर दुसऱ्या बाजूला 51% जास्त लोकसंख्या असलेला, शेतीवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग. राजकारणातलं खरं आव्हान हेच आहे की या दोन्ही जगांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण कशा करायच्या. जो हे गणित जुळवतो तोच इथला सिकंदर ठरतो. आता जरा इथल्या लोकसंख्येवर नजर टाकूया. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि इथे जवळपास 18.2% मतदार हे अनुसूचित जातीचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की इथलं राजकारण फक्त विकासाच्या मुद्द्यांवर नाही तर सामाजिक समीकरणांवरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. उमेदवार कोण असेल आणि प्रचाराची दिशा काय असेल हे ठरवताना या आकड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इथे जिंकण्यासाठी सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालावं लागतं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय चर्चा ही माहितीवर आधारित आणि जबाबदारीने व्हायला हवी. लोकांची वैयक्तिक माहिती आणि त्यांची संमती याला सर्वोच्च महत्त्व आहे, विशेषतः भारताच्या डीपीडीपी कायद्याच्या चौकटीत. तर मग ही सामाजिक रचना मतांमध्ये कशी बदलते? चला आता थेट आकड्यांवरच बोलूया. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिरजच्या मतदारांनी काय कौल दिला आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे पाहूया. हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. विद्यमान भाजप उमेदवाराला तब्बल 56.7% मतं मिळाली. या एका आकड्यावरूनच स्पष्ट होतं की हा विजय किती मोठा आणि किती निर्णायक होता. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विजयाचं मताधिक्य. तब्बल 45,000पेक्षा जास्त मतांनी विजय. म्हणजे ही लढत अजिबातच अटीतटीची नव्हती. एवढं मोठं मताधिक्य हे मतदारांचा स्पष्ट कौल दाखवतं. ही स्लाइड बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. भाजपला मिळाली आहेत 1,29,766 मतं, तर त्यांच्या स्पर्धास्पर्धी शिवसेना UBT उमेदवाराला मिळाली 84,571 मतं. आणि एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे ती म्हणजे मतदानाची टक्केवारी, जी होती तब्बल 70.2%. याचा सरळ अर्थ आहे की मतदार मोठ्या संख्येने आणि एका विशिष्ट विचाराने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. तर या सगळ्या आकड्यांमधून आपल्याला काय दिसतं? पहिलं, भाजपची मतं एकसंध राहिली. दुसरं, विरोधी महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी झाली. तिसरं, ह्या विजयाला आव्हान द्यायचं असेल तर विरोधी पक्षाला जवळपास 15%पेक्षा जास्त मतांची एक मोठी झेप घ्यावी लागेल. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2019च्या तुलनेत मतदानाचा टक्का 55 वरून थेट 70 वर पोचला, ज्याचा फायदा स्पष्टपणे सत्ताधारी पक्षाला झाला. आता थोडं मागे जाऊन पाहूया. बघा, कोणत्याही मतदारसंघाची आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर जरा इतिहास बघायलाच हवा. मिरजचा राजकीय प्रवास गेल्या 2 दशकात कसा बदलला आहे त्यावर एक नजर टाकूया. ही टाइमलाईन मिरजच्या राजकारणातला एक मोठा बदल दाखवते. 1999, 2004 एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2009 मध्ये सगळं चित्र पालटलं. भाजपने 56% मते मिळवली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक निवडणुकीत सातत्याने 50%पेक्षा जास्त मते मिळवली आहेत. आणि हे वाक्य बघा, भाजपचा उदय आणि काँग्रेसचा अस्त, ह्या एका वाक्यात गेल्या 2 दशकांचा सगळा प्रवास अगदी अचूकपणे मांडला आहे. हा फक्त एका निवडणुकीचा निकाल नाही, तर एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या राजकीय बदलाचीही कहाणी आहे. आतापर्यंत आपण परिस्थितीचं विश्लेषण केलं
म्हणजे काय झालं ते पाहिलं. आता या आकडेवारी आणि इतिहासाच्या आधारावर मिरजसारख्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं करायचं असेल तर एक सुनियोजित रणनीती कशी असू शकते याचा एक आराखडा पाहूया. ही केवळ एक थिअरी नाही तर कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक मार्गदर्शक ठरू शकते. याला म्हटले चतुर्मुख सिद्धांत, म्हणजे 4 चेहऱ्यांचा सिद्धांत. यात उमेदवार, संघटन, प्रचार आणि संसाधने या 4ही गोष्टींवर सारखाच भर दिला जातो. यशस्वी राजकारणासाठी हे 4ही स्तंभ मजबूत असायलाच हवेत, नाहीतर इमारत कोसळते. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा चेहरा म्हणजे उमेदवार. मिरजसारख्या ठिकाणी जिथे शहरी आणि ग्रामीण असं दोन्ही प्रकारचं मतदान आहे, तिथे उमेदवार फक्त एक नाव असून चालत नाही. तो लोकांमध्ये मिसळणारा, त्यांच्या समस्या समजून घेणारा आणि त्यांच्यातलाच एक वाटणारा कम्युनिटी मोबिलायझर असावा. स्थानिक असणं आणि लोकांच्या भावना समजून घेणं हे विजयासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा चेहरा आहे संघटन. निवडणुका केवळ नेत्यांच्या भाषणांवर नाहीत, तर बूथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर जिंकल्या जातात. एक मजबूत आणि शिस्तबद्ध संघटन हे विजयाचा भक्कम पाया रचतं. तिसरा चेहरा आहे तुमची कथा, तुमचं नॅरेटिव्ह. तुम्ही लोकांसमोर कोणती गोष्ट मांडत आहात ती त्यांच्या काळजाला हात घालणारी आणि स्थानिक अस्मितेला साथ घालणारी असावी. मिरजचा संगीत आणि हळदीचा जो वारसा आहे त्यावर आधारित एक भावनिक आणि विकासात्मक कथा खूप प्रभावी ठरू शकते. आणि चौथा चेहरा आहे संसाधने. आणि इथे फक्त पैशाचा विषय नाहीये, तर कार्यकर्ते, डेटा आणि वेळ ह्या सगळ्याचा समावेश होतो. उपलब्ध संसाधनांचा योग्य आणि प्रभावी वापर करणं, उदाहरणार्थ डेटा वापरून स्विंग बूथ्स म्हणजे जिथे मतं बदलू शकतात तिथे जास्त लक्ष केंद्रित करणं, हे एका कुशल रणनीतीचं लक्षण आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. ठीक आहे, रणनीती तर तयार आहे, पण ती लोकांपर्यंत पोहोचवायची कशी? त्यांच्या मनापर्यंत पोहोचायचं कसं? सगळ्यात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे, लोकांच्या खऱ्या समस्या काय आहेत? जोपर्यंत आपण हे समजून घेत नाहीत तोपर्यंत कोणतीही रणनीती यशस्वी होऊच शकत नाही. हे सर्वेक्षण उत्तम प्रकारे दाखवतं की लोकांच्या मनात नेमकं काय आहे. बेरोजगारी हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांना भेडसावणारा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्यानंतर येतात शेतीचे प्रश्न आणि आरोग्य सेवेचे प्रश्न. प्रचाराची दिशा ठरवताना या मुद्द्यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही 90 दिवसांची योजना दाखवते की एका मोठ्या ध्येयाला लहान लहान सहज शक्य होणाऱ्या टप्प्यांमध्ये कसं विभागलं जाऊ शकतं. लोकांचं ऐकण्यापासून सुरुवात करायची, मग योजना बनवायची, ती लोकांपर्यंत पोहोचवायची आणि शेवटी मतदानाच्या दिवशी प्रभावी व्यवस्थापन करायचं. ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात चुकांना वाव नसतो. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट कधीच विसरायची नाही की प्रत्येक मतदाराची माहिती ही अत्यंत गोपनीय असते. लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची संमती घेणं हे भारतीय मूल्यानुसार आणि कायद्यानुसार बंधनकारक आहे. खरं आणि जबाबदार राजकारण इथेच सुरू होतं. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, राजकारणात काहीही अशक्य नसतं हे खरंय, पण एका मजबूत बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नसते. त्यासाठी अचूक डेटा, योग्य रणनीती आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. मिरजचं उदाहरण आपल्याला हेच शिकवतं की राजकारण हे केवळ मतांचं गणित नाही, तर लोकांच्या आयुष्याशी जोडलेलं एक शास्त्र आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose beyond politics.